लो एएमएच एखाद्याला असेल किंवा आणखीन एखादी राईट. सिमेंट टेस्ट असेल, तर त्यापेक्षा वेगळ्या टेस्ट आपल्याकडे आहेत का? ह्या टेस्ट पूर्णपणे वेगळ्या आहेत. ओके. ओके. म्हणजे आता जर आपण सायन्स एक्सप्लेन केलं, तर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीमध्ये आईची रोगप्रतिकार प्रणाली बाळाला कशी प्रोटेक्ट करते. हं. म्हणजे आईची जेव्हा एम्ब्रिओ कुठल्याही हं. प्रकारे नॅचरली किंवा गर्भ आईच्या युट्रसमध्ये जातो, आईची बॉडी काही प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बनवते, जे इम्यून सिस्टमला सांगते ते 9 महिने यायचं नाहीये. 9 महिने इथे दूर राहा. आणि काही सेल्स असतात, की ज्याच्यामुळे अ, गर्भ गर्भ आम्ही म्हणतो प्रेग्नन्सी प्रोटेक्ट होते आणि पूर्ण गर्भ 9 महिन्यापर्यंत वाढतो. तर आता आपल्याला काय टेस्ट करायला लागतात. आता आपण एएमएच आपण ऐकलेलं असतं. FSH-LH ऐकतो, सोनोग्राफी ऐकतो. पण आपण ह्या टेस्ट कधी ऐकत नाहीत. ह्याच्यात आम्ही काय बघतो ब्लड टेस्टमध्ये, की हे जे प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बनतायत, तर ते बनतायत की नाही? किंवा काही ते सेल्स आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे का जास्त आहे? नंतर जर प्रोटेक्शन नसेलच म्हणजे अँटीबॉडीज तयारच नाही झाली आणि जर सेल्स कमी असतील, तर बॉडी नक्की आईचं शरीर त्या गर्भाला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे मग मिसकॅरेज होऊ शकतं, अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी होऊ शकते किंवा IVF पण फेल होऊ शकतं. मग अशा केसेसमध्ये मग बॉडी काय करते, की गर्भाला तर टाकूनच द्यायचं आपल्याला. हं. तर मग काही एक आम्ही त्याला सायटोकाइन्स म्हणतो. म्हणजे काही केमिकल असतात. जसं एक TNF अल्फा असतं. ते खूप वाढतं. ते वाढलं ना, की मग काय होतं, की ते गर्भाला ट्यूमरसारखं ट्रीट करतं आणि हं. जाऊन अटॅक करतं. हं. तर ह्या सगळ्या टेस्ट करणं, ह्या रूटीन टेस्टमध्ये होत नाहीत. या वेगळ्या टेस्ट असतात आणि कुठलीही मोठी लॅबोरेटरी ते सगळे टेस्ट करतात. हं. फक्त त्यांना बेसिकली हे लागतं डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लागतं. खूप छान पद्धतीने तुम्ही आता समजवलंय, की नॉर्मल ट्रीटमेंटपेक्षा आपल्याकडे येणारे जे कपल्स आहेत, त्यांची एक ट्रीटमेंट कशी सुरू होते आणि त्यासाठी कोणकोणत्या तपासण्या लागतात. पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी या टेस्टची नावं आणि कशा पद्धतीने या टेस्ट आपण करू शकतो सांगाल? तर ही टेस्टची नावं मी क्लिअरली सांगते. लिम्फोसाइट क्रॉस मॅच. म्हणजे आपण त्याच्यात त्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बघतो. पेरिफेरल ब्लड NK सेल्स, TNF अल्फा, चौथं आहे अँटी थायरॉइड अँटीबॉडीज आणि 5वं आहे लिपिड प्रोफाईल.